विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही। पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेमध्ये आहेत। उद्याचा मोर्चा पोलिसांच्या परवानगी विना होण्याची शक्यता वर्तवली जाते। कृष्णा सोनारवाडकर अधिक माहिती देतील। कृष्णा, विषयाला आपण पाहतोय की निवडणूक आयोगाने ज्या काही मतदार याद्या बनवलेल्या आहेत त्या मतदार याद्यामधला घोळ जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून सातत्यानं समोर मांडला जातो आणि या सगळ्याच्या अनुषंगानं उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे। मात्र या मोर्चाला परवानगी अद्याप देण्यात आलेली नाहीये। फॅशन स्ट्रीट पासून सीएसएमटी स्थानकाच्या अगदी समोर असणाऱ्या एका ठिकाणी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आणि मध्ये जो काही मोर्चाचा रूट ठरवण्यात आलेला आहे त्याला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाहीये। महाविकास आघाडीचे सगळे नेते याआधी अर्ज देण्यासाठी गेलेले होते, मात्र त्या अर्जावरती अजूनही कुठलाही निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलेला नाहीये। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलनास परवानगी असते आणि आझाद मैदानाच्या बाहेर शक्यतो कुठल्याही मोठ्या आंदोलनाला परवानगी दिली जात नाही आणि म्हणूनच मुंबई पोलीस परवानगी न देण्याच्या भूमिकेमध्ये आहेत। मात्र उद्याचा मोर्चा हा विरोधकांचा होणार असल्याची सगळी खात्री सगळ्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे आणि परवानगी शिवाय हा मोर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मोर्चानंतर पोलीस पुन्हा जे काही आयोजक आहेत त्यांच्यावरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप तरी या मोर्चाला परवानगी दिली नाही आणि परवानगी न देण्याच्या भूमिकेमध्ये मुंबई पोलीस पाहायला मिळत आहेत। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।